अमरावती जिल्ह्यात सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील विविध भागात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे पेरल्यानंतर ते उगवलंच नाही। बियाण्याची मातीतच माती झाली। त्यामुळे सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड तालुका बदनापूर जिल्हा जालना या कंपनीविरुद्ध कृषी विभागाच्या तक्रारीवरून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप कृषी विभागाने केला आहे। तर तक्रारींची पडताळणी करताना संबंधित बियाणांच्या पिशव्यांवर बेस्ट क्वालिटी गॅरंटी 100% असा दावा करण्यात आला होता। हा दावा बियाणे नियम अंतर्गत उल्लंघन करणारा आणि ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। तर कंपनीचं उत्पादन, पॅकिंग आणि सीलिंग प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी उत्पादक कंपनीची असते। या प्रक्रियेत कोणत्याही शासकीय प्रमाणीकरण संस्थेचा हस्तक्षेप नसल्यानं निकृष्ट दर्जाच्या बियाणांची जबाबदारी कंपनीवरच येते। तर या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। मात्र अमरावती जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे। आता कृषी विभागाच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणांची उगवणी झाली नाही। यातच राजुरा तालुक्यात एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं। एका शेतकऱ्यांना संतापाच्या भरात कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट झाडावर लटकवण्याचा इशारा दिला। महालोक कंपनीचं सोयाबीन, बूस्टर कंपनीचं हुतुतू सोयाबीन, महादेव इन्व्हेज आणि इतर कंपन्यांच्या बियाणांची पेरणी करून 10 ते 12 दिवस उलटले तरी देखील उगवण झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महालोक कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष शेतात दाखल झाले। त्यांनी प्रभावित शेतांची पाहणी केली। मात्र पाहणी दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला। शिक्षण करायला लागते। तुमच्या लेकर मोठ्या शाळेत शिकते, आमच्या लेकर जिल्हा परिषदेत शिकते। दप्तर घ्यायला पैसा नाही इथं, मी सोडणार नाही। इथं झाडाला बांधून ठेवी मला तुमच्यावर विचार तुम्ही बिलकुल ठीक आहे तुमचा शब्द लागेल तुम्हाला आले नाही तुम्हाला परत सांगितलं पाहिजे आम्हाला वास्तविक पाहिजे पाणी बा आली असते काय बितून आली आमच्या हे तंत्र वरतं येऊ राहिलं। आता पाणी नाही साहेब अंड्याबरोबर कोणत्या कृषी केंद्राला उभं नाही ठेवता आम्हाला। एकही कृषी केंद्रवाला साधं शेतकरी मागितलं एक थैली सोयाबीन मागितलं उधार नाही देत आम्हाला कोणी। त्यांनी म्हणतात शेतकऱ्याची परिस्थिती नाही पैसे द्यायची। एक कृषी केंद्रवाला एक थैली उधार देत नाही आम्हाला। 100 रुपये कमी असते पुरे व्याजाला पैसे आणायला लागते। एप्रिल मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं अमरावती विभागात 30,325.10 हेक्टरवर नुकसान झालं होतं। शासनातर्फे अमरावती विभागासाठी 68 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। शासनाच्या निर्णयानं विभागातील 28,751 शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं। त्यावर राज्य शासनानं 45,000वर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 84.23 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली। अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावं यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते। एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली। तर विभागीय आयुक्त नागपूर, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि पुणे यांनी शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला होता। मदत देण्यासाठी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिली। यामध्ये अमरावती विभागातील 28,751 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक 68,09,55,000चा निधी देण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील 272 शेतकऱ्यांसाठी 40,92,000चा निधी समावेश करण्यात आला आहे। तर नागपूर विभागात 3,450 हेक्टरवर नुकसान झालं होतं। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। आपण पाहत रहा यूसेन न्यूज।
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अमरावती जिल्ह्यात वर्षभरात 29,312 घरकुल पूर्णत्वाचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यात या मोहिमेला वेग आला असून ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव यांच्या सूचनेनंतर एका दिवसात तब्बल 710 घरकुलं पूर्ण करण्यात आली, तर उर्वरित 29,132 घरकुलं त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देखील प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहे। अमरावती जिल्ह्यात 29,312 घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे, तर 8 जुलैपर्यंत अमरावती जिल्ह्यात 3,604 घरकुलं पूर्ण झाली होती। त्याच दिवशी सीईओंनी सर्व पंचायत समित्यांमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते, डाटा एंट्री ऑपरेटर आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि पंचायत तांत्रिक अधिकारी यांची बैठक घेतली आणि सविस्तर आढावा घेतला। तर ज्या लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत संपूर्ण मस्टर वितरित झाला आहे त्यांची घरकुलं तातडीनं पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आणि त्यानंतर सर्व यंत्रणा तत्काळ कामाला लागली। अमरावती ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी भाजप आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती करण्यात आली। या अनुषंगानं राजापेठ भाजप कार्यालयात प्रताप अडसड यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। अमरावती ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी भाजप आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती करण्यात आली। या अनुषंगानं राजापेठ भाजप कार्यालयात प्रताप अडसड यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। यावेळी जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रताप अडसड यांचं स्वागत करण्यात आलं। भाजप तरुण पिढीला संधी देणारा पक्ष आहे। येणाऱ्या काळात ग्रामीण भागात भाजपमध्ये तरुण पिढीला संधी देणार असा विश्वास आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केला। मी सर्वप्रथम माझ्या सर्व ज्येष्ठ नेतृत्वाचं, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमचे नेते मार्गदर्शक त्या सगळ्यांचं, माननीय देवेंद्रजी, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी, माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्यातील आमचे सन्माननीय खासदार, आमचे सर्व आमदार आणि आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे माजी जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख, या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वाची जबाबदारी, पक्षाचं जिल्हाध्यक्ष होणे मोठं स्वप्न अनेकांचं असते, पूर्ण आयुष्य निघून जाते, पण हे संधी मिळत नाही, तरी पक्षानं मला दिली, याबद्दल मी पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि ही जबाबदारी मोठी आहे। माझ्या आधीच्या सर्वच अध्यक्षांनी अत्यंत चांगलं काम या जिल्ह्यामध्ये केलं आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला। आपण जी काही पक्षाची प्रगती पाहत आहोत, अनेक निवडणुकांमध्ये चांगलं यश पक्षाला आलं, हे सगळं या जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं आणि माजी सर्व जिल्हाध्यक्षांचं श्रेय आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनात भविष्यात आता पुढच्या या जिल्ह्यामध्ये पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार आणि चांगलं पक्षाचं काम होण्याच्या दृष्टीनं या सगळ्यांच्या मार्गदर्शनात मी काम करील असा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व पक्ष नेतृत्वाला, वरिष्ठ नेतृत्वाला मी विश्वास देतो आणि त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। नाही, आपला भारतीय जनता पक्ष असा आहे की सातत्यानं येणाऱ्या नवीन पिढीच्या हाती हळूहळू पक्षाची धुरा देत असतो। आजचा विषय नाही, आजपर्यंत आपला इतिहास जर पाहिला पक्षाचा तर केंद्रापासून तर राज्यापर्यंत खालपर्यंत जेव्हा वरिष्ठ नेतृत्व, वरिष्ठ कार्यकर्ते काम करत करत पक्षाला एका उंचीपर्यंत नेऊन ठेवतात, तेव्हा त्यांना नवीन नेतृत्वाला, नवीन तरुणांना अनुभव यावा आणि मग पक्षाची एक नवीन चांगली पिढी तयार व्हावी। कारण शेवटी ज्येष्ठ लोक किती वयाच्या कन्स्टेंटमुळं किती पुढं काम करू शकतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनात मग नवीन पिढीसुद्धा तयार व्हावी, या उद्देशानंच ही प्रक्रिया सातत्यानं पक्षामध्ये सुरू असते। त्याच्यामुळं नवीन नेतृत्व तयार व्हावं या दृष्टीनं पक्ष नेतृत्व हे सातत्यानं तरुणांना संधी देऊन राहिला आहे आणि हा पक्ष हा काही घराणेशाहीचा पक्ष नाही आहे। त्याच्यामुळं आपण केंद्रापासून राज्यापर्यंत पहा, खालपर्यंत पहा, वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळत असते आणि त्याच्यामुळे ते तयार करण्याची प्रक्रिया होत असते। हे तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच या संधी देणाऱ्या वेगवेगळ्या स्तरावर तरुणांना या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार होते। मग पक्षाला कुठंतरी जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा कुठंतरी मजबुरीत, जसं आता सुरू आहे केंद्रात, तर कोणीच घ्यायला तयार नाही म्हणून एकाच घराण्यात घ्यायच्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती भाजपमध्ये नाही आहे। त्याच्यामुळं या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार व्हावं या दृष्टीनं त्या सगळ्या योजना पक्षामध्ये सुरू असतात, त्याच्यातलाच हा एक भाग।